नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत, जो की विद्यार्थ्यांना जे काही विद्यार्थी आता 2025 ची नीट यूजीची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा विषय आहे। हा जो विषय आहे हा विषय एनटीएने त्यांच्या पोर्टलवरती जी काही मॉक टेस्टचे जे पेपर रिलीज केलेले आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। तर चर्चा काय करणार आहोत की ते जे आपण पेपर देणार आहोत किंवा पेपर आपण सॉल्व्ह करणार आहोत तर ते पेपर देणं योग्य आहे की अयोग्य आहे, त्याच्यातनं विद्यार्थ्याला कुठल्या प्रकारचा बेनिफिट होईल, पेपर कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचे आहेत, तर ह्या सर्व विषयावरती आज आपण ह्या व्हिडिओ मार्फत चर्चा करणार आहोत। तर जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल किंवा तुमच्या कुणी ओळखीची जर असतील त्यांना नीट यूजी 2025 साठी काउन्सिलिंगच्या संदर्भात माहिती हवी असेल, अशा पालकांना आमच्या चॅनलची लिंक पाठवून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या काळात जी काही तुमची नीट यूजीच्या एक्झामच्या संदर्भात जे अपडेट्स आहेत ह्या तुमच्यापर्यंत इझिली पोहोचल्या जातील। त्यामुळे सबस्क्राईब करा। तर चला विद्यार्थी व पालक मित्र, आपण चर्चा करूया आज एनटीएने जे काही त्यांच्या पोर्टलवरती मॉक टेस्ट साठी क्वेश्चन पेपर दिलेले आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी व पालक मित्र, सध्या आता फॉर्म भरणं चालूच आहे, जसं की 4 मेला एक्झाम आहे 2025च्या। तर बरेचसे पालक विद्यार्थी जे आहे की आज बोर्डाचा शेवटचा पेपर होता विद्यार्थ्यांचा, तो पेपर संपला। आता विद्यार्थी जे काही फ्रेशर होते ते अभ्यासाला लागले, रिपीटर ऑलरेडी अभ्यास करतच होते। बऱ्याचशा कोचिंगचे त्यांचे मॉक टेस्ट वगैरे चालू झालेले आहेत, काहींच्या आता चालू होतील। अशाच पॅटर्न मध्ये एनटीए दरवर्षी त्यांच्या एक पोर्टलवरती क्वेश्चन पेपर देतं। ते पेपर पूर्ण सिलेबसचे असतात आणि त्या सिलेबसच्या आधारे पूर्ण जे काही चॅप्टर्स आहेत तिन्ही सब्जेक्टचे त्याच्या आधारे ही टेस्ट एक क्वेश्चन पेपरचं पॅटर्न एक सेट करून त्याच्यावरती ते विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करायला देतात। तर याचा फायदा काय विद्यार्थ्यांना, तर याचा एक फायदा म्हणजे सर्वात महत्वाचा काय की विद्यार्थ्याला एक आयडिया येऊन जाते की बाबा ह्या वर्षी कुठल्या प्रकारे कसे क्वेश्चन पेपर येणार आहे, कुठल्या चॅप्टरला कुठल्या युनिटला काय वेटेज आहे हे त्याच्यामध्ये क्लिअर विद्यार्थ्याला पालकांना लक्षात येईल। पालकांना म्हणजे पालक विद्यार्थ्यावरती समजा लक्ष देणार की विद्यार्थी अभ्यास करताना कसं आहे की कुठल्या चॅप्टरला काय वेटेज आहे, कुठल्या युनिटला काय वेटेज आहे, हे ज्यावेळेस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतील विद्यार्थी त्यावेळेस त्यांना ते प्रामुख्याने लक्षात येईल। हा सगळ्यात मोठा विद्यार्थ्यांसाठी हा फायदा आहे की जी आपण 4 मेची जी एक्झाम देणार आहोत तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की एनटीएने कुठल्या चॅप्टरला किती महत्त्व दिलंय, त्यानुसार तुम्हाला क्वेश्चन कशा टाईप मध्ये येणार आहे, क्वेश्चन कसे अटेम्प्ट करायचे ते प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्ही हे मॉक टेस्ट देणं चांगलं आणि महत्त्वाचं आहे। तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर एनटीएची जी काही वेबसाईट आहे nta.ac.in याच्यावरती तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन जाल किंवा तुमच्या त्या वेबसाईटवरती जाल तर त्याच्यावरती मॉक टेस्ट म्हणून एक जी काही तुम्हाला एक विंडो दिसेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर त्याच्यावरती त्यांनी क्लिअर विचारलेलं असतं की तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचे तर कुठल्या सब्जेक्टचे। तर त्याच्यासाठी काय करायचं की तुम्हाला एक लॉग इन करायचंय, तुमचा एक युजर आयडी पासवर्ड क्रिएट करायचा, तो काही इझिली आहे, तुमचा मोबाईल नंबर ते टाकून त्याच्यावरती एक ओटीपी येतो, ते ओटीपी वरती लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला ते सब्जेक्ट वाईज सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारतं की फिजिक्सचे पेपर असतील तर फिजिक्सचे पेपर येतात। आणि माझं तर एक पर्सनल मत आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा पेपर सॉल्व्हच करायला म्हणजे सोडलाच पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे। याच्यात काय होऊ शकतं की विद्यार्थ्यांना कदाचित कमी मार्क आले तर विद्यार्थी थोडा व्हायबल होऊ शकतो, पण विद्यार्थी मित्र तुम्ही तशी काही काळजी म्हणजे भीती मनात बाळगू नका, कारण की आतापर्यंत तुम्ही ट्युशनला काय केलेलं आहे तर चॅप्टर वाईज युनिट वाईज टेस्ट दिलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण सिलेबसचा ज्यावेळेस मॉक टेस्टचे पेपर द्यायचे त्यावेळेस तुम्हाला थोडं मार्क्स कमी जास्त पडून तुम्हाला ती मनात भीती येणं साहजिक आहे, बट तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। कदाचित हा एक आपण डिसऑर्डंटेज म्हणू शकतो ह्या गोष्टीचा की कमी मार्क आले म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन डळ, तर असं नाही मित्र हो, तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा। तुम्ही एनटीएचे जे पेपर दिलेले आहेत ते पण सॉल्व्ह करा, तुम्ही तुमच्या ट्युशनचे जे आहेत कोचिंगचे जे आहेत हे पण पेपर सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि ज्या चॅप्टरला युनिटला वेटेज जास्त आहे त्याच्यावरती थोडं फोकस करून तुमचे जे काही कन्सेप्ट राहिले असतील ते तुम्ही तुमच्या कोचिंगमध्ये जाऊन तुमच्या जे काही टीचर्स आहेत त्यांना ते क्लिअर करावे, जेणेकरून
जेणेकरून तुम्हाला नीटमध्ये जास्तीत जास्त मार्क येतील आणि तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस करताल त्या क्वेश्चन पेपर तर अनालिसिस केल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपण कुठल्या गोष्टी चुका करतोय आणि ते सुधारायला तुम्हाला इथून पुढे अजून 1-1.5-2 महिने जे काही आहेत बाकी त्याच्यात तुम्हाला भरपूर काम करता येईल. तर विद्यार्थी आणि पालक मित्र, आज हा आपला छोटाच व्हिडिओ होता. तो एनटीएने जे काही मॉक टेस्टचे काही पेपर दिलेले आहेत त्याच्या संदर्भात होता. मी अपेक्षा करतो की ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला चांगली माहिती भेटली असेल आणि तुम्ही विद्यार्थी मित्र तुम्ही नक्कीच एनटीएच्या साईटवरती जाऊन तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून त्याची प्रॅक्टिस कराल अशी अपेक्षा करतो. तर जे कोणी आमच्या चॅनलला नवीन असतात तर त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात नवनवीन अपडेट्स तुम्हाला अशाच व्हिडिओ मार्फत आमच्या चॅनल थ्रू मिळत राहतील. आमची पेड काउन्सिलिंग पण चालू झालेली आहे. पेड काउन्सिलिंगमध्ये आम्ही 2 प्रकारे करतो, एक ऑनलाईन आणि ऑफलाईन. आणि आम्ही पेड काउन्सिलिंगमध्ये लिमिटेड विद्यार्थी घेतो आणि आमचे ऑलरेडी बरेचसे पालकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ऑनलाईनमध्ये आम्ही काय करतो तर विद्यार्थी आणि पालक जे काही आमच्या ऑफिसच्या बाहेर किंवा जिल्ह्याच्या बाहेर राहतात त्यांच्यासाठी एक आमची सेपरेट टीम काम करते. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन पर्यंत आम्ही सगळी प्रोसेस करतो की विद्यार्थीला कुठले किती मार्क आले, तर त्याच्या रँकनुसार कुठलं कॉलेज मिळणार, त्या कॉलेजची फीस किती आहे, डॉक्युमेंट काय लागणार आहे, हे सगळं आम्ही ऑनलाईन पद्धतीने करून घेतो टिल ते विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईपर्यंत. तसंच ऑफलाईनमध्ये पण आपण अशी सेम प्रोसेस करतो. एक्सक्यूज मी. तर विद्यार्थ्याचे आपण ऑफलाईनमध्ये पण असंच प्रोसेस करतो. डॉक्युमेंट कुठले कलेक्ट करायचे, काय करायचे, ह्या पूर्ण प्रोसेसला मी तुम्हाला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याला जॉईन करा किंवा नंबर दिलेले आहेत आमच्या व्हॉट्सअपचे, त्याच्यावरती मेसेज करून आमच्या याला ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून आपल्याला भविष्यात नवनवीन माहिती भेटत राहतील. अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तात इथं थांबूया, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.